पद्मासन, अर्धपद्मासन अथवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया आणि आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. देहधारणा. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण, काया स्थिरता. जाणीव आपल्या श्वासाच्या ठिकाणी. सहज सुरू असणारा श्वास अंतरिक सजगता. करणार आहोत मध्यम पट्टीतला ओंकार. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी शरीर आणि मनाने स्थिर होऊया. जाणीवपूर्वक ओंकार आहे तो श्वास सोडून देऊ. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून देऊ. एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास अर्धवट बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 स्ट्रोक्स. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाश कृती थांबवा. आपल्या श्वसन मार्गातला बदल, त्याची अनुभूती. हातांची ज्ञान मुद्रा. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. ह्या सृष्टीतली सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय आणि ती आपल्या पेशींपर्यंत पोहोचत आहे. आणि संथ गतीने श्वास सोडूया. आपल्या मनातला आळस, भीती, मरगळ, दुखणी ह्या श्वासासोबत आपण बाहेर सोडत आहोत. शरीर मनाने स्थिर होऊन आपल्या साधनेला सुरुवात करूया. प्राणस्पंदनांची अनुभूती आणि मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. 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 दोन्ही हात जोडून गुरुवंदना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद, मनामध्ये लीनभाव, भक्तिभाव आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञता भाव. सावकाश श्वास घे, कमरेतनं सरळ.
श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचा फरफर निर्माण झालेली अल्पट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊन विश्रांती. दोन्ही पाय समोर घ्यायचे. हा, एक मिनिट. झाली. करणार आहोत आपण नौकाचालक. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हातांची बोटं गुंफून म्हणजे अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करून हात डोक्याच्या दिशेने वर सावकाश मागे जायचे आणि मग पुढे हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ देत. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने पुढून मागे 1. जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, तिथल्या तिथे न करता. 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली क्लॉकवाईज. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला पुन्हा कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2. सावकाशपणे आणि 3. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबायचंय. थोडा वेळ विश्रांती घ्यायची. मानेमध्ये सैल सोडायची. श्वासाकडे लक्ष द्या. पुन्हा दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर जास्तीत जास्त वाढवायचंय. दोन्ही पायांमधलं अंतर वाढवायचंय. त्यानंतर आपले हात सपोर्टसाठी मागे ठेवायचे. सुरुवातीला आपला अंगठा जमिनीवर येईल आणि मग करंगळी. अशा प्रकारे पायामध्ये हालचाल करायची. एकदा अंगठा आणि एकदा करंगळी. आतमध्ये आणि बाहेर अशा प्रकारे पावलामध्ये आपली हालचाल होते. बरोबर. 3 ते 4 वेळेला ही कृती करूया आपण. त्यानंतर थांबायचंय. पुन्हा पायामधलं अंतर व्यवस्थित फिक्स करून घ्यायचंय. अँकल जॉइंट्स मधून पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड डोक्याच्या दिशेने वर न्यायची. तळवे सिलिंगच्या दिशेला करणार आहोत आपण चक्की चालन. पावलं स्वतःकडे आपण खेचून घेतले आणि सुरू करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला क्लॉकवाईज. 1, 2. पुन्हा इथे तुमची हाताची पकड खाली जमिनीकडे येऊ देत. वरच्या वर न फिरता पूर्णपणे खाली जाऊन हलकसं मागे जाऊन अशा प्रकारे गोल फिरण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कमरेतनं तुमची हालचाल होतीये. 4, 5. हात वरती सरळ असतील. विरुद्ध बाजूने 5 वेळा करा. पुन्हा मध्ये येऊन थांबायचं आणि डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, दोन्ही बाजूनी 5 वेळा झालं की थांबा. हात खाली घ्या. पावलं रिलीज करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. पायामधलं अंतर आपल्याला तसंच ठेवायचंय. दोन्ही पायांमधलं. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि हलकासा साइडवर बेंड. 1, 2, 3, 4, 5, 6. बरं, आता इथे शक्यतो समोर बघायचं आणि मग हे करायचंय. पुन्हा पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय आणि आता विरुद्ध हात विरुद्ध पाय. डाव्या हाताने उजवं पाऊल पकडायचं. उजवा हात मागे. बघा अशा प्रकारे आपल्याला आपलं कपाळ किंवा नाक जास्तीत जास्त गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आणि विरुद्ध बाजूने. बरं, हे करताना पाय मात्र वर उचललं
अवॉइड करायचं. हा, सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6. दोन्ही बाजूनी झालं की थांबायचं. आता आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. ओके. उजवा पाय आपल्याला उजव्या बाजूने सरळ करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. सावकाशपणे. जर कोणाला पायाची दुखणी असतील तर त्यांनी जास्त स्ट्रेच न करता किंवा जास्त ताण न देता कृती करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. उजवा पाय पण उजव्या बाजूला सरळ केला. आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. बरोबर. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर अँकल पर्यंत, गुडघ्यापर्यंत, जिथे तुमचे हात पोचेल तिथपर्यंत हात न्यायचा आहे आणि तो भाग आपल्याला पकडायचा आहे. ठीक आहे. ज्यांना पावलापर्यंत हात नेता येईल त्यांनी पाऊल पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तुमचा उजवा हात जो आहे तो हाताचा कोपर उजव्या गुडघ्याजवळ घेऊन या. असा थोडासा बेंड करायचा आहे उजव्या हाताचा कोपर. ठीक आहे. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. हां, आता आपल्याला मान कुठेही पुढे मागे न करता हलकसं साइडवर्ड बेंड घ्यायचंय. ठीक आहे. हलकसा साइडवर्ड बेंड. उजव्या बाजूने आपण झुकतोय. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी वर असलेला जो डावा हात आहे तो खाली उजव्या पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. प्रयत्न करा. हा, जास्तीत जास्त तुमचा दंड जाऊ देत कानाजवळ. हा, जाऊ देत अजून. करेक्ट. आणि आता इथे यथाशक्ती थांबा. याला परिवृत्तिक जानुशिरासन असं नाव आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. सावकाश. वर असलेला डावा हात आणि खाली येऊ दे. उजव्या हाताची पकड सोडून द्या. उजवा पाय पुन्हा समोर घ्या. डावा पाय सरळ करा. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. बघा, पूर्णपणे तुमच्या डाव्या बाजूला एक छान असा स्ट्रेच येतो. आता हेच विरुद्ध बाजूने. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. डावा पाय जास्तीत जास्त डाव्या बाजूला सरळ करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, यथाशक्ती प्रयत्न. डाव्या हाताने आधी डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याजवळ घेऊन या. सावकाशपणे कृती. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. तुमच्या उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. बरोबर. आता मान आपल्याला जशी आहे तशी जेंटली जी थोडीशी बेंड होते तेवढीच ठेवायची. आपल्याला जाणीवपूर्वक अशी मान खाली नाही घ्यायची. ओके. आता हळूहळू डाव्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात करा. थोडंसं साइडवर्ड बेंड घेतोय आपण आणि वर असलेला उजवा हात जो आहे तो उजवा हात खाली डाव्या पावलापर्यंत जातोय का बघा. पुन्हा इथे अट्टहास करायचा नाही. नजर समोर असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. सावकाश तुमचा उजवा हात सरळ करा. डावा पाय समोर सरळ करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडून विश्रांती. जाणीव श्वासाच्या ठिकाणी. आणि जिथे जिथे आपल्याला ताण आलाय त्या भागाकडे घेऊन जायचे आणि तो भाग मनाने रिलॅक्स करायचा आहे. करूया आपण बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या भोवती. त्याआधी आपण थोडंसं रोलिंग करून घेऊया. या स्थितीमध्ये थांबल्यानंतर पाठीचा कणा सरळ असू दे. तुमचे हात कोपरात न सरळ. पावलाभोवती आपल्याला पकड द्यायची. ठीक आहे. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर अँकल जॉईंट्स पकडा किंवा पावलं अशी पकडा. तुम्हाला जसं जमेल तसं. आणि आता थोडंसं रोलिंग. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. स्वतःचा तोल सांभाळायचा. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. ओके. मध्ये येऊन थांबायचंय. आता थोडीशी पावलं पुढे घ्यायची. मध्ये येऊन थांबा. श्वास घेत थोडंसं हलकसं बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत पुढे.
आपलं कपाळ पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न आणि ही हालचाल डायनामिक. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त पुढे झुकू नये. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. पुन्हा एकदा श्वास घेत वर आणि श्वास सोडत पुढे आल्यानंतर इथे थांबा. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपलं कपाळ पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. तुमचे गुडघे मांड्या जमिनीकडे सैल जोडलेल्या असतील. व्हेरी गुड, छान. यथाशक्ती थांबा, बरोबर करताय. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1 2 3 4 5. रिलीज करा. श्वास घेत घेत वर या, श्वास घेत घेत सावकाश वर. पावलं आपली जी पुढे गेली असतील ती पुन्हा एकदा शरीराच्या जवळ घ्या. पाठीतनं सरळ, खांदे रिलॅक्स ठेवायचे आणि आता जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली, वर खाली, अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक पण थोडीशी जलद हालचाल करा. थोडीशी फास्ट मुवमेंट. जास्तीत जास्त जमिनीकडे आपटण्याचा प्रयत्न. हळूहळू सावकाश कृती थांबवा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही पाय जोडून घेऊया. ठीक आहे, करूया नेक रोटेशन. हाताचा सपोर्ट मागे सीटच्या जवळ असू दे. आता सावकाश आपली मान पुढे झुकवायची आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त उजवीकडे डावीकडे अशा प्रकारे फिरून घ्या. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि आता मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे अशा प्रकारे क्लॉकवाईज 3 वेळेला गोलाकार फिरून घ्या. डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. दोन्ही बाजूने 3 वेळा झालं की थांबून सावकाश मान सरळ करायचे आणि थोडा वेळ पुन्हा विश्रांती घ्यायची. आता आपण करणार आहोत भूशिरासन. भू म्हणजे जमीन, शिर म्हणजे आपलं डोकं. शीर्षासनाच्या आधीची स्टेप आहे ही भूशिरासनाची. तर इथे आपल्याला एक नॅपकिन लागणार आहे. कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे जर कुणाला सर्वायकलचा त्रास असेल, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकारासंबंधी कुठलेही त्रास होत असतील तर मात्र अवॉइड करायचंय. त्यासोबतच वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, ऑपरेशन झालं असेल अल्सर, हर्निया किंवा अपेंडिक्सचं, तरी सुद्धा त्यांना हे करणं अवॉइड करायचंय. त्याचबरोबर जर कुणाला कमरेचा बेल्ट असेल, स्लिप डिस्कचा त्रास असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हे भूशिरासन अवॉइड आहे. तर एवढे सगळे कॉन्ट्रा इंडिकेशन ऐकल्यानंतर याचे फायदे काय असतील? तर याचे फायदे असे आहेत की आपली जेव्हा आपण डोकं जमिनीच्या दिशेने घेऊन जातो तेव्हा आपला रक्ताचा प्रवाह हा आपल्या मेंदूच्या दिशेने होतो. तिथला रक्त पुरवठा खूप छान प्रकारे होतो. पाठकड्याला एक छान फ्लेक्झिबिलिटी येते कारण की तो पूर्णपणे ताणला जातो. त्याचबरोबर आपले हिप जॉईंट्स, हॅमस्ट्रिंग्स मसल्स आणि सायटिका सारख्या ज्या नर्व्स आहेत तिथे जी काही दुखणी असतात ती कमी व्हायला मदत होते. पण जर तुम्हाला आता जो त्रास होत असेल तर मात्र तो अवॉइड करायचा आहे. ठीक आहे. शीर्षासन जे ऍडव्हान्स आसन आहे त्याच्या आधीची ही पायरी आहे भूशिरासनाची. तर मी दाखवते तुम्हाला. तर ज्याला शक्य असेल त्यांनी वज्रासनामध्ये बसायला हरकत नाहीये आणि मग हे आसन बसून बघून घ्या. तर इथे आपल्याला एक नॅपकिन लागणार आहे. आपल्याला वज्रासन करून घ्यायचंय. वज्रासनातून पुढे जाणारं हे आसन आहे. वज्रासन घातल्यानंतर नॅपकिन घ्यायचं सोबत. आधी बघून घ्या, नवीन साधं तुम्ही आधी बघून घ्या. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. तर इथे नॅपकिनची घडी गुडघ्यापासून अगदी थोड्याशा अंतरावर म्हणजे साधारण 2 ते 3 सेंटीमीटर एवढी लांब आपल्याला ठेवायची आहे नॅपकिनची घडी. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड त्या नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवायची.
बघा, आपल्या हाताची जी कोपरं आहे ती गुडघ्याच्या जवळ आलेली आहे. हा, ही पकड किंवा ही स्थिती आपली स्थिर झाली की मग आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा, सीटचा भाग वर उचलायचा, म्हणजे तुमच्या टाळूचा भाग अजून जमिनीवर फिक्स होतो. पावलं जी आहेत ही माउंटन करायची, म्हणजे टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. त्यानंतर गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे, म्हणजे आपल्या टाळूवरचा जो प्रेशर आहे तो हलकासा वाढतो. हं? आता इथे पाय सरळ केले की ज्यांना शक्य असेल त्यांनी आपली दोन्ही पावलं हळूहळू चेहऱ्याच्या दिशेने किंवा डोक्याच्या दिशेने घ्यायची. हं? इथे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे घेऊन इथे थांबायचं. संपूर्ण शरीर 90 डिग्री काटकोनाप्रमाणे दिसतो. शरीराचा भार तुमच्या सहस्त्रार चक्र म्हणजेच तुमच्या टाळूवरती जातो. इथे पूर्णपणे पाठकड्याला ताण असतो, पायाचे मसल्स ताणले जातात. यथाशक्ती इथे थांबल्यानंतर उलट चाल पण बघून घ्या व्यवस्थित. तिथल्या तिथेच पावलं जमिनीकडे, गुडघे जमिनीवर ठेवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची. सीटचा भाग आपल्या हळूहळू पायावर घ्यायचा आणि आपलं कपाळ जमिनीवर ठेवायचं. हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची. दोन्हीही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याजवळ घेऊन यायची. इथे काही सेकंद थांबायचं आणि मग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ करायचं. हे आसन करताना कुठलाही अट्टाहास करू नये. शिंदे सरांनी शीर्षासन केलेलं आहे, कारण की त्यांना तेवढी प्रॅक्टिस आहे. गेली 1 वर्ष ते ही प्रॅक्टिस करतायत. त्यामुळे ते सहज शीर्षासनामध्ये गेले. हवं असेल मी तुम्हाला दाखवते, मग आपण भूशिरासन करूया. बघा, ते पूर्णपणे शीर्षासनामध्ये गेलेत. भूशिरासनामधूनच शीर्षासनामध्ये आपण जातो आणि त्यांनी अगदी सहज केलंय. खूप छान. तर आपण भूशिरासन करण्याचा प्रयत्न करूया सगळ्यांनी. त्यांची प्रॅक्टिस आहे तेवढी, त्यामुळे त्यांना ते सहज जमलं. आता आपण भूशिरासन करूया. दोन्ही पाय वज्रासनामध्ये जायचंय. एक एक पाय फोल्ड करून दोन्ही हात मांड्यांवरती आहे. आणि आता दोन्हीही शिंदे सर, तुम्ही उलटचाल करायला हरकत नाही हा. तुम्हाला कॅपॅसिटी प्रमाणे थांबा आणि मग खाली या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे आणि ती पकड आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवायची. नॅपकिनची घडी साधारण तुमच्या गुडघ्यापासून 2 ते 3 इंच अशी लांब असते. हं? आणि आता आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा. सीटचा भाग थोडासा वर उचलायचा, म्हणजे टाळूचा भाग व्यवस्थित जमिनीवर फिक्स होतो. पावलांचं माउंटन करा, टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर, गुडघे मांड्या पावलं जोडलेली आहेत. आणि आता गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करा. हं. इथे आपल्याला स्थिरता प्राप्त झाली की मग पावलं हळूहळू आपल्या चेहऱ्याच्या दिशेने घेऊन या. 1 ते 2 पावलं पुढे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. बरोबर. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत ते व्यवस्थित करत असतील असं मी समजून जाते. बरोबर. ठीक आहे. इथे यथाशक्ती थांबा. आता रिव्हर्स येताना गुडघे तिथल्या तिथे आधी जमिनीवर टेकवा. सीटचा भाग पायावर येऊ देत. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. पावलं फ्लॅट करा. कपाळ जमिनीवर येऊ देत. हाताची पकड सोडा आणि गुडघे हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घ्या. पावलं फ्लॅट करा. हा, बरोबर. तर इथे थांबा काही सेकंद आणि मग हळूहळू श्वास घेत घेत वर या. सावकाशपणे श्वास घेत घेत वर आणि पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर होऊया. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आणि ह्या आसनाचा जो काही परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर झालाय त्याची अनुभूती घ्यायची. डोळे मिटून श्वास घेतोय, सोडतोय. आता याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत.
शशकासन. तर इथे गुडघे मांड्या एकमेकांपासून लांब करून घ्या. त्याच्या आधी आपण अर्ध ताडासन करूया. गुडघे मांड्या लांब केल्या, हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक स्ट्रेच संपूर्ण शरीराला एक पूर्णपणे स्ट्रेच द्या, ताण द्या, ताण द्या. आणि मग सावकाश आपले दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवा. थोडेसे ते पुढे पुढे सरकवा आणि त्यानंतर आपला चेहरा, कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा. तुमच्या पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडले जातील. कदाचित तुमच्या पोटाचा स्पर्श तुमच्या जमिनीला होऊ शकतो. नॉर्मल श्वास चालू ठेवा. सगळे स्नायू ढिले करा. कमरेचे, पाठकण्याचे, पोटाचे सगळे स्नायू रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश रिलीज करूया. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. हात वर घ्यायची गरज नाहीये, तिथल्या तिथे सरळ. सावकाश. बरोबर. करूया आपण उष्ट्रासन, सुलभ उष्ट्रासन करूया. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहे. गुडघ्यांवर उभं राहायचं. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. गुडघे मांड्या जोडून आणि आपल्या हाताची पकड आपल्या कमरेच्या इकडे, जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे. ठीक आहे. जर मागे वळताना किंवा मागे झुकताना त्रास होत असेल तर मात्र जास्त ओव्हर ट्राय करू नका आणि पावलांचं माउंटन करा, म्हणजे तुम्हाला टाच पकडणं सोपं जाईल. ठीक आहे. तुमच्या क्षमतेप्रमाणे होतील. आणि आता हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट पुढे घेत आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करा. आता बाकीच्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसेल तर पावलाचं माउंटन करा. बरोबर. आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सैल सोडा. डोळे उघडे ठेवायचे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. बरोबर. पाठकळ्यावर आलेला प्रेशर, पोटावरती, छातीवर ताण आहे. नॉर्मल श्वास चालू. उलट चाल करूया. हळूहळू उजवा हात कमरेवर घ्या, मग डावा हात. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्या. आपण जे काही आतापर्यंत आसनं केली त्या संपूर्ण आसनांचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाकडे लक्ष. एक सहज श्वास घेऊन आणि तोंड उघडून सोडा. रिलॅक्स. करूया आपण सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप पर्वतासनची. दोन्ही हात समोर ठेवायचे. गुडघे मांजरासन मध्ये जायचे, म्हणजे आपण कॅट पोज जसं घेतो त्याप्रमाणे. ठीक आहे. तर आपण आधी थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. गुडघे मांड्यांमध्ये थोडस अंतर घ्या आणि मग आपण पर्वतासन मध्ये जाऊया. ठीक आहे. आता श्वास घेत मान वर आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. पाठकळ्याला जो आपण ताण आणि दाब दिला होता तो थोडासा रिलीज करूया. श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्यात. श्वास घेत वर, श्वास सोडत हनुवटी गळ्यात. असं अजून दोनदा करून घ्या. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा आणि पर्वतासनमध्ये येऊन जा. आपल्या सूर्यनमस्कारामध्ये 8वी स्टेप. गुडघे वर उचलायचे, पावलं एकमेकांच्या जवळ घ्यायचे. टाचा आपल्या जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा आणि तुमची नजर तुमच्या नेवल विकल्पकडे असेल, म्हणजेच नाभी प्रदेशाकडे. पुन्हा दोन्ही पाय बघा आपले
गुडघ्यातनं सरळ आहे. बरोबर. आणि आता पुढची कृती करायची आपल्याला. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी एक उडी मारून आपली दोन्ही पावलं दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. एक छोटीशी उडी मारायची आणि आपली पावलं दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता श्वास घेत घेत हात वर घ्या आणि श्वास सोडत हात खाली घ्या. विश्रांती विश्रांती घ्यायची. मान सैल सोडा. डोळे मिटून करणार आपण ताडासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपल्या टाचसह जमिनीपासून वर फिरा. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचंय संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये. स्ट्रेच 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 स्ट्रेच. सावकाश खाली आपले हात खाली आणि विश्रांती. आपण काय करतो आता हँड्स इन अँड हँड्स आउट. याच्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढायला मदत होते आणि अगदी छान फ्रेश वाटतं. जास्तीत जास्त ऑक्सिजन आपण आपल्यामध्ये सामावून घेतो या सरावामध्ये. खूप छान आहे. ज्यांना कोणाला अस्थमासारखा त्रास असेल किंवा हृदयात संबंधित काही त्रास असतील, हाय ब्लड प्रेशर असेल, त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरतं. तर इथे पाय जोडून घ्यायचे, नजर समोर. दोन्ही हात समोर घ्यायचे, जोडून घ्यायचे. हात समोर घेऊन एकमेकांना जोडायचे आणि श्वास घेत घेत हात लांब करायचे. जास्तीत जास्त लांब. आणि श्वास सोडत सोडत पुन्हा जवळ घ्यायची. ही हालचाल आपली श्वासाकडे लक्ष देऊन करायची आहे. तुमचा श्वास घेणं आणि सोडणं याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन व्हायला पाहिजे. श्वास घेत घेत हात लांब आणि श्वास सोडत बघा. श्वास घेत लांब. आपले संपूर्ण छातीचे मसल्स ताणले जातात श्वास घेताना आणि श्वास सोडताना. जेव्हा आपण हात जवळ आणतो तेव्हा त्याच मसल्स मध्ये एक कॉन्ट्रॅक्शन होतं, आकुंचन निर्माण होतं. श्वास घेतला आणि श्वास सोडत. आता श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर आणि श्वास सोडत पुन्हा समोर. श्वास घेत वर, श्वास सोडत समोर. श्वास घेत वर, श्वास सोडत समोर. अजून एक राऊंड आपण करतोय. श्वास घेत वर आणि श्वास सोडत संपूर्णपणे खाली घेऊया. दोन्ही हात पूर्णपणे खाली शरीराच्या जवळ. आता साईडने आपल्याला वर आणि खाली करायचे हात. सुरू करूया. श्वास घेत घेत हात साईडने वर आणि श्वास सोडत तसेच साईडने खाली. श्वास आणि हालचाल याच्यामध्ये एक लयबद्धता पाहिजे, यांत्रिक न करता. श्वास घेत हात वर, श्वास सोडताना सावकाश खाली. तुमच्या श्वासाची गती, तुमची हालचाल एका लयीत. श्वास घेत अजून एक राऊंड. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत हात खाली. विश्रांती. करणार आहोत आपण त्रिकोणासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं, पुरेसं अंतर. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे जायचं. उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलापर्यंत घेऊन जायचं. त्यावर पाऊल पकडा, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि डावा हात जो डोक्याच्या दिशेने वर आहे तिथे आपली नजर घेऊन जा.
डावा खांदा रिलॅक्स करा. पाठकणा आणि गळ्यावरती आलेला ट्विस्ट त्याची अनुभूती घ्या. पायाचे मसल्स ताणले गेले, त्याकडे लक्ष. संपूर्णपणे स्ट्रेचिंग आहे. श्वास चालू ठेवा. 1 2 3 4 5. बरोबर. रिवर्स येताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत तुमचा उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत वर या. बरोबर. हात तसेच ठेवायचे आपल्याला आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे जाऊया. डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलापर्यंत नेऊया. उजवा पाऊल अँगल पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आहे, तिकडे आपली नजर घेऊन जा. उजवा खांदा डावा खांदा रिलॅक्स करा आणि अपोजिट साईडने तुमच्या पाठकळा, ओटीपोट आणि गळ्यावर आलेलं ट्विस्ट त्याची अनुभूती घ्या. तुमचे हिप जॉईंट जे आहेत तिथे सुद्धा चाळ दाब आहे. त्या सगळ्याकडे लक्ष आणि श्वासाचीही जाणीव. श्वास घेतोय, सोडतो. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत तुमचा डावा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ करा. श्वास सोडत हात खाली, पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून आपल्या शरीरामधला शारीरिक बदल त्याची अनुभूती घ्या. 4 सूर्यनमस्कार करायचे आणि त्याखाली मॅटच्या पुढे उभं राहा. दोन्ही पाय जोडून घ्या. डोळे अंदर भेटून घ्या आणि इथे आपला बॅलन्स सांभाळा. डोळे मिटून आपण किती स्थिर उभं राहू शकतोय हे आपलं आपण तपास. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शारीरिक आकृतीबंधाकडे घेऊन जा. बंद डोळ्यांनी संपूर्ण निरीक्षण करा पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आपण इथे किती स्थिर आहोत, की आपण हलकेसे हलतोय हे आपलं आपण तपासून घ्यायचंय. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य त्याचं चित्र आणण्याचा प्रयत्न करूया. सूर्यदेवतेप्रती मनामध्ये कृतज्ञता भाव त्याच्यासारखा कर्मयोग अंशरूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना करूया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाऊल पुढे. 10 11 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 डावा पाऊल मागे. 5 6 7 8 9 डावा पाऊल पुढे. 10 11 12. ओम मरीचय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाऊल पुढे. 10 11 12. मस्त. ओम भास्कराय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6
7, 8, 9, डावं पाय पुढे, 10, 11, 12. मुखधोती करून घ्यायचे. आणि आता खाली बसायचं आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका शिरावर आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. आपला संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा आहे. शांतपणे श्वासाकडे लक्ष. हलकीशी वाढलेली श्वासाची गती संपूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. करणार आहोत आपण अर्ध आणि पूर्ण पवनमुक्त आसन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला उजवा पाय टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा. सुरू करूया. उजवा पाय गुडघ्यांना सरळ ठेवून 10 अंशावर, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. पाय फोल्ड करूया. पाऊल जमिनीकडे सैल सोडूया आणि समोर न जायचा आपल्या उजव्या पायाला. पाऊल जमिनीकडे सैल सोडूया. डोळ्याला मिटून घ्या. उजव्या ओसीपोटावर आलेला प्रेशर, त्याची अनुभूती घ्या. त्यानंतर शना पाठ करा. मानेचा त्रास आहे त्याने डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यानी डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. डोकं जमिनीवर. हाताचा मणका सोडा. तुमचा उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घेऊन सावकाश जमिनीवर. धडकन न पडता सावकाश खाली जाऊया. पुन्हा पावलं जोडलेली आहेत. आता डावा पाय टप्प्याटप्प्याने वर घेऊया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. पाय फोल्ड. हाताचा वळखा ब्रॅकेट करायचंय. पुन्हा डोळे मिटून या स्थितीमध्ये 1 ते 2 सेकंद थांबा. डाव्या बाजूवरती आलेला प्रेशर, त्याची अनुभूती. आणि मग डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उजवा पाय मात्र खाली जमिनीवर स्थिर असते. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. डावा पाय 90 डिग्री वर आणि सावकाश खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. पुढे आपण करणार आहोत पूर्ण पवनमुक्त आसन. तर त्या वेळेला ते करण्याच्या वेळेला आपल्याला उत्थित द्विपादासन हे सुद्धा आसन करायचंय. म्हणजे दोन्ही पाय एकत्रित फक्त 30 डिग्री वर घेऊन तिथे आपल्याला 10 काउंट थांबायचंय आणि मगच पाय फोल्ड करायचे. ठीक आहे. तर दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ आणि इमॅजिन करा तर 30 डिग्री किती असेल तेवढाच तुम्हाला पाय दोन्ही पाय एकत्रित वर उचलायचे. ठीक आहे. जास्त वर पण नको, जास्त खाली पण नको. तुम्हाला 30 अंशापर्यंत वर उचलून थांबायचं. तर दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचला. बरोबर. आणि इथे 10 काउंट थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड केले आणि आता समोरनं आपल्या हातांचा ब्रॅकेट द्या दोन्ही पायात.
एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. डोळे मिटून घ्या. पोटावर आलेला प्रेशर त्याकडे लक्ष द्या. आणि आता डोकं सावकाश वर उचलून हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. इथे थांबा. 1 2 3 4 5 6. डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती घ्या. आपल्या पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो सगळा रिलीज होतोय. त्याची जाणीव. डोळे मिटून नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. नाकाने श्वास घेऊन घ्या. तोंडाने सोडूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपली जाणीव घेऊन जायची आहे. आपल्या शरीरामधला प्रत्येक बदल त्याचं निरीक्षण करायचंय. डोळे मिटलेले आहेतच आणि आपण सुरुवातीला अगदी सुरुवातीला जेव्हा आपण साधना करत होतो तेव्हाच आपलं शरीर आणि आत्ता जे आपण साधना करतोय तेव्हाच आपल्या शरीरामधले बदल आपण त्याचा एक छोटासा रिकॅप घेऊया. आपली फ्लेक्झिबिलिटी थोडीशी वाढली असेल. आपल्याला अजून फ्रेश वाटत असेल. आपली इम्युन पॉवर वाढली आहे. हा सगळा बदल सगळे पॉझिटिव्ह बदल आपण त्याचा एक छोटासा रिकॅप घेतोय. आणि शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये मनामध्ये कृतज्ञता भाव त्यांचं आरोग्य उत्तम ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि त्यासाठी आपण जी साधना करतोय त्यासाठी स्वतःलाही मनापासून धन्यवाद. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. कुठलीही काही गडबड न करता बैठक स्थितीमध्ये येऊन विश्रांती. पद्मासन अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालण्याची. दोन्ही हातांची प्राण मुद्रा म्हणजेच आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट त्याची टोकं आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून द्यायचं. प्राण मुद्रा आपल्या शरीरातली प्राणशक्ती वाढवणारी ही मुद्रा आहे. उरलेली दोन बोटं ही आपली सरळ असतील. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगकडे आणि दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अंगात मिटून घ्यायचे. ही जी प्राणमुद्रा आपण केली आहे याच्याने आपल्या शरीरातली प्राणशक्ती वाढते. जर कुणाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्याचबरोबर हृदयासंबंधी जर कुठले त्रास असतील तर त्यांच्यासाठी ही प्राणमुद्रा विशेष लाभदायक ठरते. चेहऱ्यावर जेंटली स्माईल. डोळे मिटलेले आहेतच आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. कुठल्याही ब्रेदिंग मध्ये न अडकता जो आपला सहज नैसर्गिक श्वास चालू आहे त्याकडे आपलं लक्ष घेऊन जायचंय. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे तिचं वहन आपल्या पेशींपर्यंत होत आहे. त्या प्राणशक्तीला मनापासून आपण वंदन करतोय. पुढे आपण करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या
आणि संथ गतीने सोडा. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी, डोळे अलगद मिटलेले आहेतच. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपदा प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला वंदन करून सावकाश मान सरळ करायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर, ज्ञानमुद्रेत. डोळे उघड्याची घाई न करता पुढच्या कृती सलग करण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. अनुलोम विलोमची आवर्तनं. उजवी नाकपुडी सहज बंद. 5 आवर्तनं, 2 आवर्तनं मी सांगेन, 3 आवर्तनं ही आपली आपण मनाने करायची आहेत. सुरू करूया. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. एक राउंड कंप्लीट. सेकंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. 2 राउंड कंप्लीट झालेत. असेच आपल्याला 3 राउंड कंप्लीट करायचे आपल्या आपण सूचनेशिवाय. तुमचे राउंड झाले की हात गुडघ्यावर घे. डोळे मिटलेले तसेच असतील. आंतरिक सजगता वाढलेली आहे. शरीर मन समतोल करणं. अनुलोम विलोम प्राणायामाचे सगळे मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. पुढे करूया शीतली आणि सितकारीची 2-2 आवर्तनं. शीतली करण्यासाठी जिभेची जीभ बाहेर घेऊन घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. जिभेची म्हण. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. जिभातमध्ये नाकाने रेचक. सितकारीची वेगवेगळी पोट तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. नाकाने रेचक.
पोट विलग दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पुरत, तोंड बंद, नाकाने रेच. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण जबडा, कंठ, फुफ्फुसांपर्यंत गेलेला आहे. आंतरिक सजगता वाढली आहे. श्वासाची गती संथ आणि लयबद्ध झालेली आहे. करणार आहोत आपण ओंकार साधना. जर कोणाला बैठक बदलायची असेल तर बैठक बदलून घेऊ शकता. साधी मांडी घालायला हरकत नाही किंवा पायाची स्थिती तुम्ही बदला, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. डोळे अलगद उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पहा. पिवळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. ही ओमची किरण आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्याची ऊर्जा, त्याचे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. अव्यक्त परमेश्वराचं हे व्यक्त स्वरूप आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. मंत्रांचा बीजमंत्र ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. ओम हा सर्वव्यापी सर्वसाक्षी आहे. म्हणून माऊली म्हणतात, ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या तेजस्व संवेद्या आत्मस्वरूपे. त्रिगुणातीत, तालातीत ओम. डोळे जड होत असतील, पाणावं लागले असतील तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. काही सेकंदासाठी आपल्याला हा ओम दिसतो, तो दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. या सृष्टीची निर्मिती झालेली, उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा सर्वसमावेशक ओमचं मनन, स्मरण, चिंतन. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करणार आहोत ओमचे उच्चार एका लागोपाठ. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल. आपल्या शरीरातल्या अब्जावधी पेशी जागृत करणारा. आपली जाणीव आपल्या पावलापासून नाभीपर्यंत घेऊन जाऊया आणि हा पहिला उच्चार करा. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास मिळून घ्या आणि पहिला उच्चार श्वास सोडताना ओ. दुसरा उच्चार मध्यमा वाणीतला अकार मकार समप्रमाण. आपली जाणीव नाभीपासून आपल्या कंठापर्यंत आणि हा मध्यमा वाणीतला दुसरा उच्चार करूया. एक सहज श्वास घ्या. जाणीव नाभीपासून कंठापर्यंत ओ. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग त्या उच्चाराच्या कंपनाने शिथिल झालाय, शांत झालाय. साधनेच्या स्तरावर आपण एक एक पायरी वर चढत आहोत. तिसरा उच्चार हा खर्ज स्वरातला, पश्यंती वाणीतला मकार लांबवलेला. आपल्याला ह्या उच्चाराचे एकूण 5 राऊंड करायचे, एका लागोपाठ एक.
पश्चिम दिवाणीतले मकार लांबवलेले आपल्याच कानांना आपलाच आवाज ऐकू येणारे 5 ओंकार आपण एका लागोपाठ एक करणार आहोत. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल प्रत्येक उच्चाराच्या वेळेला. सुरुवात करूया पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. मनामध्ये ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन आहे. श्वास सोडताना उच्चार. ओम. 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 तीन उच्चार परावाणीतले मानसिक असतील. मनातल्या मनात तीन उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडताना मानसिक उच्चार. ओमच्या कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहणार आहे. यासाठी उचित अशी साधना मी यथाशक्ती नित्य नियमाने करणार आहे. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. शांतीपाठ आपल्याला असं सांगतो की ओम म्हणजे आपल्या अंतरात्म्यामध्ये असलेली जी शक्ती आहे, जी ज्योती आहे, तिला जागृत करण्याचं हे एक साधन आहे. आणि ही ज्योती आपल्या अंतरंगामध्ये जी आहे ती अशीच सतत तेवत राहो. तिचा प्रकाश आपल्यामध्ये सतत तेवत राहो. आपल्या मधले सगळे वाईट विचार हे दूर होऊन आपल्या अंतरंगामध्ये विवेक जागृत हो. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आपली शांती हो. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यावे. आपापल्या क्षमतेने कमरेतपणे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार हा सगळं सोडून देऊन प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या नंतर निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरि ओम. धन्यवाद.
भेटूया उद्या सकाळी 5:50 हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.